विधान परिषदेची ओघ घातलेली निवडणूक ही राज्याच्या इतिहासातली कदाचित अशी पहिली निवडणूक असेल ज्या निवडणुकीनं इतिहासात कधीच न घडलेली किंवा कोणीच कल्पना न केलेली समीकरणं अस्तित्वात आणली. या निवडणुकीत गोकुळ गीते, रेश्मा काळे यांनी माघार घेतली आहे, तर प्रवीण पोटे आणि नवनीत राणा यांचं मनोमिलन झालंय. तर अशोक चव्हाण आणि चिखलीकर हे दोघंही एकत्र आलेत. या विधान परिषदेच्या निवडणुकीत 17 जागांसाठी निवडणूक होती. मात्र यातल्या 6 जागा बिनविरोध झाल्या, तर इतर ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. यातल्या बहुतांश जागा या बऱ्यापैकी क्लिअर झाल्यात. अपवाद फक्त एका जागेचा, तो म्हणजे सातारा सांगलीचा. या जागेवरून महायुतीकडून जितकी ताकद दाखवली जाते तितकीच महाविकास आघाडीकडून. बरं, या जागेवर महायुतीतल्या युतीत देखील मोठ्या प्रमाणात धुसफूस चालू आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमची अवस्था म्हणजे कशी झाली आहे माहिती आहे का? येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू असं उत्तर दिलंय. त्यामुळे साताऱ्यात आता महायुतीत शंभूराजे देसाई त्यांच्याच मित्रपक्षांवर अद्यापही नाराज असल्याची चर्चा पुढे आली आहे. शंभूराजे देसाईंनी असं विधान नक्की का केलंय? शंभूराजे नक्की कोणत्या परिस्थितीवर भाष्य करत होते? हेच समजून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलंय, कारण महायुतीमध्ये अजिबात आलबेल नाहीये. त्यातही साताऱ्यात महायुतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धुसफूस चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट हे दोनही घटक पक्ष आपल्या सहकारी भाजपवर नाराज आहेत. आणि त्यातही खास करून एकनाथ शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वैर चालू आहे. मोठ्या प्रमाणात या दोनही पक्षातले नेते एकमेकांवर नाराज आहेत. गेल्या काही कालावधीमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून भाजपवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. एकनाथ शिंदे गटाचे शंभूराजे देसाई हे जिथं मिळेल तिथं भाजपचा वचपा काढतायत. आणि गंमत म्हणजे महाविकास आघाडीतले नेते या गोष्टींवरून शिंदे गटाला आणि भाजपला डिवचतायत. महायुतीकडून या जागेसाठी भाजपनं धैर्यशील कदमांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून भाजपच्या मित्र पक्षांनी तथा महायुतीच्या घटक पक्षांनी धैर्यशील कदम यांना मतदान करणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. मात्र साताऱ्यामध्ये त्या दृष्टीनं मित्रपक्ष म्हणून शिंदे गटाकडून आपले जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, यांच्याकरिता कोणतीही बैठक आयोजित केली गेलेली नाहीये. निवडणुका तर तोंडावर आल्यात आणि म्हणूनच एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी आल्यानंतर धैर्यशील कदम हे स्वतः एकनाथ शिंदेंना भेटायला गेले आणि त्यांनी एकनाथ शिंदेंजवळ शिंदे गटाकडून साताऱ्यात कोणतीच हालचाल केली जात नाहीये याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काल शंभूराजे देसाई हे देखील एकनाथ शिंदेंना भेटायला गेले. या दोनही नेत्यांमध्ये तब्बल 1 तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर जेव्हा शंभूराजे देसाई हे माघारी निघाले तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींनी या भेटीच्या अनुषंगाने शंभूराजे देसाई यांना प्रश्न विचारले. पत्रकारांनी शंभूराजेंना हा प्रश्न देखील विचारला की विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं भाजपकडून घटक पक्ष म्हणून तुम्हाला कोणत्याच बैठकीला बोलावलं जात नाहीये, तुम्ही यावर काय सांगाल? त्यावर शंभूराजे देसाई यांनी आमची अवस्था म्हणजे येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू अशी झाली आहे असं विधान केलं आणि साताऱ्यात एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी जर पाहिल्या तर एक गोष्ट बारकाईने लक्षात येते, ती म्हणजे भाजप शिंदे गटाला शक्य तिथं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे. साताऱ्यामध्ये तर या डॉमिनन्सनी कळस गाठला होता. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीच्या दरम्यान भाजपनं घातलेला राहाडा हा महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाहीये. खास करून एकनाथ शिंदे गटाचे शंभूराजे देसाई अजिबात विसरलेले नाहीयेत. आज भाजप किंवा भाजपचे उमेदवार ज्या मित्रपक्षाकडून सहकार्याची अपेक्षा धरतायत त्याच मित्रपक्षाला अक्षरशः बाजूला ढकलून भाजपनं साताऱ्यात सत्ता मिळवली होती.
आज भाजपचे उमेदवार असणारे धैर्यशील कदम हे एकनाथ शिंदेंना भेटायला गेले आणि विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीनं शिंदे गटाकडून हालचाल केली जात नाहीये म्हणून नाराजी व्यक्त केली. मात्र त्याच शिंदे गटाच्या शंभूराजे देसाई यांच्या हातातून रक्त निघेपर्यंत याच भाजपच्या आमदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी धरपकड केली होती. त्यामुळे आता शंभूराजे देसाई त्या प्रकरणाचा वचपा या निवडणुकीत काढणार का हा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत येतोय. कारण धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळवून देण्यात जयकुमार गोरेंचा मोठा हात आहे. किंबहुना जयकुमार गोरे यांच्याच आग्रहामुळे त्यांच्या मर्जीतल्या धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे स्वाभाविक आहे शंभूराजे देसाई इतक्या सहजासहजी आपला अपमान तर विसरणार नाहीत आणि त्यामुळंच एकनाथ शिंदेसोबत त्यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व आलंय. सोबतच माध्यमांना शंभूराजे देसाईंनी प्रतिक्रिया देताना जी म्हण वापरली, आमची अवस्था म्हणजे येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू, ही खरं तर पत्रकारांना प्रतिक्रिया होती की भाजपला एक प्रकारचा टोमणा होता याची चर्चा देखील साताऱ्यात आता सुरू झाली आहे. मात्र महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये ही जी काही सुंदोपसुंदी चालू आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीकडून विधान परिषद निवडणुकीत घेतल्या जाण्याची शक्यता आहे. सातारा सांगलीमध्ये संख्याबळानुसार महायुती जरी पुढे असली तरी महाविकास आघाडी देखील दुर्लक्षित करावी अशी परिस्थिती नाहीये. पश्चिम महाराष्ट्र हा तसाही एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सांगलीमध्ये आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः जातीनं लक्ष घातलंय. इथं महाविकास आघाडीकडून अभयसिंह जगताप उभे आहेत. महायुतीमध्ये तिथं सध्या मोठ्या प्रमाणात खदखद आहे. खास करून साताऱ्यामध्ये मित्रपक्ष तर भाजपवर नाराज आहेत. त्यासोबतच धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीमुळे भाजपचेच साताऱ्यातले मातब्बर चेहरे भाजपवर नाराज आहेत. खरं तर साताऱ्यातले दोनही राजे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या दोघांनीही आपापल्या मर्जीतल्या उमेदवारांना भाजपकडून तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केला होता. शिवेंद्रराजांनी आपल्या व्याह्यांसाठी शब्द टाकला होता. मात्र इथं देखील जयकुमार गोरे यांनी आघाडी घेतली आणि आपली सरशी करत जयकुमार गोरेंनी आपल्या मर्जीतल्या उमेदवाराला म्हणजेच धैर्यशील कदमांना तिकीट मिळवून दिलं. त्यामुळे सध्या हे दोनही राजे नाराज असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवरच जयंत पाटील यांनी सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये सातारच्या दोनही राजांना विचारात न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज आहे असं वक्तव्य केलेलं. त्यामुळे आता जयंत पाटील सूत्र हलवून महायुतीमधल्या दुफळीचा फायदा मिळवून घेतात का हे देखील बघावं लागेल. शंभूराजे देसाई आपल्या अपमानाचा बदला आता कुठल्या पद्धतीनं घेतात, महायुतीचा धर्म पाळतात की जयकुमार गोरेंच्या मर्जीतल्या उमेदवाराच्या विरोधात खेळी करतात, हे सगळं आपल्याला येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. त्यामुळे साताऱ्यातली राजकीय परिस्थिती ही सध्या तरी दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होताना दिसतीये. तुर्तास या सगळ्या घडामोडींबाबत तुमची मतं काय आहेत? पत्रकारांना उत्तर देताना शंभूराजे देसाई यांनी खोचकपणे वापरलेली म्हण येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू ही नक्की कोणासाठी असेल? मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. सोबतच अशा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.